ओके, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या क्रिप्टो करन्सी ॲडव्हान्स कोर्सच्या 13व्या सेशनमध्ये. शेवटचे 3 सेशन्स आहेत आपल्या ह्या कोर्सचे. आपल्या कोर्समधले त्या शेवटच्या 3 सेशनमधल्या पहिल्या सेशनमध्ये म्हणजे इव्हन 13व्या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय बघून घेणार आहोत? आज आपण बिटकॉईनच्या फ्युचरशी एक 1 अवरची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बघून घेणार आहोत. स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे. तुम्ही आतापर्यंत कदाचित मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी यूज केलेली असेल. एक इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी आपण आजच्या कम्प्लीट व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. आणि त्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असेल ते सुद्धा आपण इथे कम्प्लिटली बघून घेऊया. ओके, सो आता सगळ्यात पहिलं म्हणजे जाऊया आपण इथे बिटकॉईनच्या चार्टवरती. सो BTCचा फ्युचरचा जो चार्ट आहे तो इथे आपण ओपन करूया, डेल्टा एक्सचेंज इंडियाचा. आणि त्याच्यावरती कोणताही इंडिकेटर सद्यस्थितीमध्ये आपल्याला नको आहे. डेलीचा चार्ट, कोणताही इंडिकेटर नको आहे. ठीक आहे. सो आता ही जी स्ट्रॅटेजी आहे मी तुम्हाला काय बोललो की तुम्हाला ही 1 अवरच्या टाइम फ्रेमवरती स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जी आहे ती यूज करायची आहे. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये आपण जो इंडिकेटर वापरणार आहोत त्या इंडिकेटरचं नाव आहे बॉलिंजर बँड्स. ओके, बॉलिंजर बँड्स हा इंडिकेटर आपण इथे वापरणार आहोत. तर मी आतापर्यंत मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये आपण बॉलिंजर बँड्स जास्त नाही वापरला, बट क्रिप्टोमध्ये आपण तो वापरणार आहोत. ते जाऊया आपण 1 अवरच्या टाइम फ्रेमवरती. आणि इथे आपण इंडिकेटर्स मध्ये जाऊन बॉलिंजर बँड्स दाब. तुम्ही T1 BB जरी टाईप केला तरी तुम्हाला बॉलिंजर बँड्स दिसून येतील. ठीक आहे. याच्या सेटिंग मध्ये आपल्याला काही चेंज नाही करायचं. सेटिंग मी दाखवून घेतो. सेटिंग नॉर्मल ठेवलेली आहे आपण, लेंथ 20 ठेवलेली आहे, स्टँडर्ड डेविएशन 2 ठेवलेली. जी त्याची ओरिजिनल डिफॉल्ट सेटिंग असेल तीच मी इथे ठेवलेली आहे. आता स्ट्रॅटेजी तुम्हाला काय सांगते ते एकदा नीट बघा. एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी वरची लेवल असते, किती लोकांना बॉलिंजर बँड कसा वर्क करतो ह्याची आयडिया आहे का, माहिती आहे का? मला जर एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. बॉलिंजर बँडची जी वरती लेवल असते, वरची लेवल, तिला आपण एक ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ट्रेड करायचं. ॲज अ रेजिस्टन्स म्हणून ट्रेड करायचं. आणि बॉलिंजर बँडची खालची लेवल जी असते तिला आपण ॲज अ एक सपोर्ट म्हणून ट्रेड करायचं. आणि ह्या दोनच लेवलवरती आपल्याला ट्रेड घ्यायचे आहेत. ही मधली जी लाईन आहे तिचा आपल्याला सध्या तरी ट्रेडिंगमध्ये काही या स्ट्रॅटेजीमध्ये उपयोग नाही. त्या मधल्या लाईन्सचा सुद्धा उपयोग असतो ऍक्च्युली बॉलिंजर बँड्समध्ये, बट ऍटलिस्ट या स्ट्रॅटेजीमध्ये आज तरी आपल्याला याचा उपयोग करायचा नाहीये. सो वरची जी लेवल आहे ती रेजिस्टन्स म्हणून ट्रीट होणार, खालची जी लेवल आहे ती सपोर्ट म्हणून ट्रीट होणार. त्यानंतर आता मी तुम्हाला एक बॉलिंजर बँडचं सिंपल वर्किंग सांगतो. हा बॉलिंजर बँड इथे बघा स्क्वीज झालाय. स्क्वीज म्हणजे काय? छोटा झालाय. स्क्वीज म्हणजे काय की आधी हा मोठा होता, सो इथे तो दाबला गेलाय. ठीक आहे, इथे बघा तो एकदम छोटा झालाय. सो हा बॉलिंजर बँड छोटा कधी होतो? ज्या वेळेस मार्केट जे आहे ते साईडवेज असतं. ओके, ज्या वेळेस मार्केट साईडवेज असतं तेव्हा तुम्हाला बॉलिंजर बँड स्क्वीज झालेला दिसणार. सो हे पण लक्षात ठेवायचं. सो जेव्हा मार्केट साईडवेज असतं त्यावेळेला ही स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची शक्यतो नाहीये. पण मोस्ट ऑफ दी क्रिप्टोमध्ये कसं असतं, क्रिप्टोमध्ये हा बॉलिंजर बँड स्क्वीज फार कमी वेळेला होतो, कारण क्रिप्टो हे ऑलरेडी एक खूप फास्ट मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे. बिटकॉइन फास्ट मुव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे. सो त्यामुळे तुम्हाला इथे स्क्वीज झालेलं फार थोड्या प्रमाणामध्ये दिसणार. ठीक आहे. आता स्ट्रॅटेजी अगदी सिंपल आहे. इथे मी दुसरा कोणताही इंडिकेटर वापरत नाही आहे. आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे ते लक्षात ठेवा. आता ज्या पण वेळेला एखाद्या बॉलिंजर बँडचा अप्पर लेवलच्या वरती मार्केट जाईल, ठीक आहे, अप्पर लेवलच्या मार्केट जाईल, याचा अर्थ काय की बॉलिंजर बँडच्या रेजिस्टन्स लेवलला मार्केट पोहोचलंय. ठीक आहे, अप्पर लेवलला मार्केट जाईल म्हणजे काय? बॉलिंजर बँडच्या रेजिस्टन्स लेवलला मार्केट पोहोचलेलं आहे. इथे आपण शॉर्ट एंट्रीसाठी प्लॅन करायचा. ओके, शॉर्ट एंट्री घ्यायची असं मी म्हटलेलं नाहीये कुठेच. शॉर्ट एंट्रीसाठी प्लॅन करायचा. आणि ज्या पण वेळेला बॉलिंजर बँडच्या लोअर लेवलच्या ला टच होईल एखादी कॅन्डल 1 तासाची, किंवा लोअर लेवलच्या खाली जाईल, तेव्हा आपण लॉंग एंट्रीसाठी प्लॅन करायचा. ओके, काय बोललो? जेव्हा वरती टच होईल तेव्हा शॉर्ट एंट्रीचा प्लॅन, खाली टच होईल तेव्हा लॉंग एंट्रीचा प्लॅन. एंट्री कशी घ्यायची याची एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आता सांगतो. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस असं टाईप करून पाठवा, जेवढी पण लोक व्हिडिओला इथं लाईव्ह मध्ये अटेंड करतात तेवढ्यांनी. ओके, सो आता तर इथे आपण पुढे गेल्यानंतर स्ट्रॅटेजी काय सांगते व्यवस्थित लक्ष द्या. आता जेव्हा ही ग्रीन कॅन्डल वर गेली, राईट, तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं, कोणता प्लॅन झाला पाहिजे? ग्रीन कॅन्डल वर गेल्यावर कोणता प्लॅन झाला पाहिजे? शॉर्टचा. पण
शॉर्ट एंट्री घ्यायची असं मी म्हटलं का नाही. मग शॉर्ट एंट्री कुठे घ्यायची ते तुम्हाला सांगतो. शॉर्ट एंट्री घेण्यासाठी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, ते शॉर्ट एंट्री घेण्यासाठी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये जे आहे ते रेड कॅन्डल बदली पाहिजे ह्याच्यावरती. रेड कॅन्डल कुठे बदली, इथे बदली का इथे कुठे बदली रेड कॅन्डल, या ठिकाणी बदली. म्हणजे जेव्हा तुम्हाला शॉर्ट एंट्री घ्यायची असते त्यावेळेला रेड कॅन्डल बदली पाहिजे. त्या रेड कॅन्डलच्या नंतरच आपण शॉर्ट एंट्री प्लॅन करणार आहोत आपल्या सेटअप. इथपर्यंत कळलंय सर्वांना. म्हणजे ह्या ग्रीन कॅन्डल बदल्या जेवढ्या बनतात बनू देत, रेड कॅन्डल जिथे बनेल तिथे आपल्या सेटअपमध्ये एंट्री प्लॅन करायची. कशी करायची ते म्हणजे ह्या रेड कॅन्डलचा जिथे लो ब्रेक होईल, ह्या रेड कॅन्डल कम्प्लीट बनू द्यायची. जिथे लो ब्रेक होईल लाईव्ह कॅन्डलमध्ये, ओके, रेड कॅन्डलचा लो इथे ब्रेक झाला 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये, पुढच्या लाईव्ह कॅन्डलमध्ये लो ब्रेक झाला, तर लाईव्ह कॅन्डलमध्येच तुम्हाला एंट्री घ्यायची आहे शॉर्टची. ठीक आहे, शॉर्टची एंट्री तुम्हाला घ्यायची आहे लाईव्ह कॅन्डलमध्येच. आणि त्यानंतर तुमचा स्टॉप लॉस कुठे असणार, ऑब्विसली ह्या कॅन्डलच्या वरती. प्रत्येक वेळेला तुमचा स्टॉप लॉस थोडासा वेगवेगळा येणार कॅन्डलच्या साईजनुसार, हाईटनुसार. या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस असणार, या ठिकाणी तुमची एंट्री असणार. आणि तुमचं टार्गेट काय असणार, या ठिकाणी तुमचे 2 टार्गेट्स असणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी तुमचे 2 टार्गेट काय असणार, पहिला टार्गेट तुमचा असणार तो म्हणजे मिडलवाली लाईन. ठीक आहे, ही मिडलवाली लाईन जिथे असेल, आता इथे समजा मिडल लाईन इथे आहे, सो हा तुमचा पहिला टार्गेट असणार. म्हणजे जेव्हा पण मार्केट खाली येत येत मिडल लाईनला टच होईल ते तुमचा पहिला टार्गेट असेल. आणि सेकंड टार्गेट असणार तुमचं डायरेक्ट लोअर बॉलिंजर बँड. सेकंड टार्गेट असणार डायरेक्ट लोअर बॉलिंजर बँड. आता हा लोअर बॉलिंजर बँड जो आहे ना, हा कदाचित असा बनत जाईल. ठीक आहे, असा बनत जाईल. सो हे तुमचं टार्गेट असणार. कारण की हे बॉलिंजर बँड हे डायनॅमिक आहे, एका ठिकाणी राहत नाही, हे चेंज होत राहतं. सो त्याप्रमाणे तुमचं टार्गेट जे ते चेंज होत राहणार. बट तुम्ही तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरू शकता, जसं आपण नॉर्मली ट्रेडिंग करताना वापरतो तसा, जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. क्लिअर आहे तुम्हाला, शॉर्टचा सेटअप समजला. रेड कॅन्डल बनली पाहिजे, तिचा लो ब्रेक झाला की पुढच्या लाईव्ह कॅन्डलमध्ये कधीही ब्रेक होऊ दे, तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. आता आपण अजून एक बायचं एक्झाम्पल बघा. हे लेटेस्ट वाला जे झालं, लेटेस्ट वाला जे एक्झाम्पल झालं ते, आणि हे आपण 1 ते 1 तासाची टाइम फ्रेम यूज करत असल्याने आपल्याला फेक एंट्रीज इथे अवॉइड करता येणार. ठीक आहे, फेक एंट्रीज अवॉइड करता येणार. इथे बघा, या ठिकाणी काय झालेलं होतं, ही ग्रीन कॅन्डल वर गेली, ही ग्रीन गेली, ही रेड गेली. ही रेड गेली की हिचा लो मार्क करायचा. लो मार्क केल्यानंतर, लो मार्क केल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस असणार इथे. ठीक आहे, इथे काय झालं, मार्केट कम्प्लीट साईडवेज झालं, कम्प्लीट साईडवेज झालं. आणि त्यानंतर इथे आता ही तुमचे हे टार्गेट झालं. आता मला माहिती आहे तुम्हाला जास्त काही प्रॉफिट नसणार भेटला, बट मी तुम्हाला जसं बोललो बॉलिंजर बँड हा डायनॅमिक आहे. सो या ठिकाणी तुमचं पहिलं टार्गेट हिट झालं. या ठिकाणी तुमचं ह्या कॅन्डलने सेकंड टार्गेट सुद्धा हिट केलेलं आहे. ठीक आहे, सेकंड टार्गेट सुद्धा तुमचं ह्या कॅन्डलने खाली हिट केलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे वर्किंग करायचं. आपण इथे एक आता बाईंगचं एक्झाम्पल पण बघूया. सेलिंगचे इथं बघितलं, इथे बघा 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती कॅन्डल बाहेर कोणती गेली, रेड. बट रेडशी आपला संबंध नाही. सेकंड कॅन्डल टच कोणती झाली, कॅन्डल टच झाली पाहिजे. ओके, आता आपल्याला बाईंगची एंट्री घ्यायची आहे, तर ग्रीन कॅन्डल टच झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. सेकंड, ही जी ग्रीन कॅन्डल याची टच झाली तिचा हाय मार्क करा. ऑब्विसली हा तुमचा एसएल असणार. फर्स्ट टार्गेट असणार ही ब्लू लाईन, सेकंड टार्गेट असणार बॉलिंजर बँडची अप्पर रेंज. ओके, तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करत जर गेलात तुम्हाला अजूनही मोठे टार्गेट्स इथे भेटू शकतात. लक्षात घ्या, बॉलिंजर बँडच्या वरती मार्केट गेलं, बॉलिंजर बँडच्या वरती मार्केट गेलं याचा अर्थ तो 100% रिव्हर्सल करणार असं नाही. त्यामुळे आपण काय केलंय, त्यामुळे आपण त्याच्या लोअर ब्रेकआउट वरती ट्रेड घेतो. इथे बघा, या ठिकाणी पण तुमचा हा लोअर ब्रेकआउट इथे ट्रेड झाला असता, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला असता इथे. सो अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. नो डाऊट तुमचे स्टॉप लॉसेस सुद्धा हिट होणार, तुम्हाला प्रॉफिट सुद्धा येणार. बट तुम्ही जर 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती हे यूज करत असाल तर तुमची अॅक्युरसी यामध्ये चांगली बनू शकते. आपण तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स द्यायचे असतील इथे तुम्ही बघू शकता. लाईक ही ग्रीन कॅन्डल वरली हा हाय तुम्ही मार्क केला, हे पहिलं टार्गेट, हे सेकंड टार्गेट. आणि सेकंड टार्गेट हिट झालं तरी तुम्ही तुमचा ट्रेलिंग एसएल जो ट्रेल करत जाऊ शकता. सेम त्याच वेळेला तुम्हाला इथे रेड कॅन्डल बनली, हा त्याचा लो, हा लो ब्रेक केला, तुम्हाला इथे खालपर्यंतचा टार्गेट भेटला. सो अशा प्रकारे सिंपल पद्धतीने आपल्याला क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करायचे आहे. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला अशीच एक स्ट्रॅटेजी दिलेली होती जी खूप चांगला परफॉर्म करते आहे, ती होती सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी. किती लोकांनी सुपर ट्रेंड स्ट्रॅटेजी बघितली, ऍडव्हान्स कोर्सचा तो दुसरा भाग होता. इथे बघा व्हिडिओ आहे चॅनलला, ऍडव्हान्स कोर्सचा दुसरा भाग होता. किती लोकांनी बघितलाय तो व्हिडिओ? ओके, सो त्याचप्रमाणे जे आहे
की ही स्ट्रॅटेजी सुद्धा या ठिकाणी वर्क करते चांगल्या प्रकारे. सो तुम्ही नक्की ह्याचा पहिलं म्हणजे बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग म्हणजे इथे चार्टमध्ये बघा. त्यानंतर तुम्ही त्याला लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेडिंगही करू शकता. पेपर ट्रेडिंगसाठी कोणतेही असं ऍप्लिकेशन वगैरे नाहीये, बट तुम्ही नॉर्मल एक वॉचिंग करू शकता आणि त्यानंतरच रिअल मार्केटमध्ये क्रिप्टोमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू शकता. लक्षात घ्या, आपण क्रिप्टोसाठी ज्यांचा डेल्टा एक्सचेंजवरती अकाउंट आहे, त्यांच्यासाठी ऑलरेडी एक अल्गो दिला आहे. तुमच्यापैकी कोणाच्या इथे डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून, ठीक आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरून अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यासाठी तरच आपण तो अल्गो तुम्हाला दिलेला आहे. सो त्या अल्गोमध्ये ऑलरेडी तुम्हाला क्रिप्टोच्या बाईंग स्ट्रॅटेजी तिथे इम्प्लिमेंट होतात. बट आपण अजूनही काही अल्गोजवरती काम करतो आहे. सो पुढच्या 15 ते 20 दिवसात तुम्हाला अजून 1 ते 2 नवीन अल्गोज मिळण्याची शक्यता आहे, तेही फ्रीवाले. सो तुमचं जर अजूनही डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट नाहीये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरनं तुम्ही ते नक्की ओपन करून घ्या. ते माझ्या काही स्ट्रॅटेजी चाललेल्या आहे, माझा काही ट्रेड चाललेला आहे, एखादा तुम्ही इथे तुम्हाला शो करतो. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये शो करण्यासारखं काही नाही आहे जास्त प्रॉफिट लॉस, बट इथे मी काही स्ट्रॅटेजी टेस्ट करतो आहे. सध्या त्याच्यामध्ये मला एक $5-5.5 प्रॉफिट इथे चालू आहे. 5-5.5 इथे बघा प्रॉफिट चेंज होतं, कारण की हा लाईव्ह ट्रेड चालू आहे माझा. मी अजूनही काही स्ट्रॅटेजी ह्यामध्ये नक्की घेणार आहेच. सो अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या पण गोष्टी मी ट्राय करतोय किंवा शिकतोय त्या तुम्हाला सर्व डेल्टा एक्सचेंज मध्ये ज्यांचा अकाउंट त्यांना शिकायला भेटेल, कारण की आपण ऑप्शन्स फक्त तिथेच करू शकतो. तुम्ही म्हणाल की कॉइन डिसेक्स मध्ये मी ऑप्शन्स करू शकतो का, तर ते पॉसिबल नाहीये, कारण तिकडे अलाउडच नाही ऑप्शन्स करणं. सो त्यामुळे जेवढ्या पण ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजी आहेत आपल्याला त्यासाठी डेल्टा एक्सचेंज मध्ये अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बॉलिंजर बँडची सेटिंग मी सांगितलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच. नॉर्मल सेटिंग आहे 20 आणि 2 ची. तीच तुम्हाला डिफॉल्ट सेटिंग वापरायची. स्ट्रॅटेजी जर आवडलेली असेल, सोपी स्ट्रॅटेजी मी तुला तुम्हाला आजच्या सेशनमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.